नमस्कार, मी अश्विनी तडवळकर. BR न्यूज चॅनलच्या घे भरारी या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण मनाचा वेध घेणाऱ्या आणि योग्य वयात योग्य वेळी समुपदेशन करणाऱ्या अशा एका तज्ज्ञ व्यक्तीकडं भेटायला आलो आहोत, मार्गदर्शन करून घेण्यासाठी आलेलो आहोत. ती व्यक्ती म्हणजे आहेत सौभाग्यवती ॲडव्होकेट वैशाली विजय कबाडे मॅडम, ज्या व्यवसायानं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या समाजामध्ये ज्याची गरज आहे ॲप्टिट्यूड टेस्टची, तर त्या DMIT अशा नावाच्या एका प्रख्यात टेस्टच्या काउन्सिलर म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून काम करतात. आपण त्यांच्याशी बऱ्याच विषयांवर बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि आपल्या पाल्यासाठी याच्यातून काय चांगलं घ्यायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं BR न्यूज चॅनलच्या घे भरारी या अनोख्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. येस मॅम, सुरुवात करण्याच्या आधी कोणत्याही गोष्टीला एक पार्श्वभूमी असते. मी पुढच्या याच्यामध्ये प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारणारच की तुम्ही याच्याकडे कसं वळलात, पण सगळ्यात आधी आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं याच्यासाठी बालपणाची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची असते. सो आमच्या रसिकांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठले आहात, तुमचं माहेर कुठलं, संस्कार कसे आणि तुम्ही कशा घडलात. मी मूळची लातूरची आहे आणि माझे वडील हे आर्मी ऑफिसर रिटायर्ड कॅप्टन आहेत. आणि आई 10वी शिकलेली होती, आईला पुढं शिकायचं होतं, पण वडील तिकडे आर्मीमध्ये गेल्यामुळं मग घर सांभाळणं. आणि त्या काळामध्ये म्हणजे अगदी 40 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की आईला घर सांभाळणं किंवा घरात राहणं जबाबदारी होती. आई तशी शिक्षणात हुशार होती, पण ते जमलं नाही यायला. म्हणून आईला असं वाटलं की आईचे मुलं, आम्ही 3 बहीण भाऊ आहोत, 2 भाऊ आहेत मला लहान आणि मी मोठी, तर आईला असं वाटलं की माझे मुलं शिकावेत. म्हणून मग आम्ही जिथे शक्य आहे तिथे वडिलांसोबत राहिलो, जिथे शक्य नव्हतं म्हणून परत लातूरमध्ये आम्ही सेटल झालो. मग माझं शिक्षण BSc LLB झालं लातूरमधूनच. माझा भाऊ MS आर्थो आहे आणि एक भाऊ M फार्मसी आहे, तो हैदराबादच्या सिप्लामध्ये तो मॅनेजर आहे. तर आईने आम्हाला अशी एक शूर रणरागिणी अशी घडवलंय. पण जे आई एक स्त्री आणि एक मानसिक ताण मी आईचंच अगदी जवळून बघितलेला आहे, किंवा आईसोबत जे माझ्या घरात होते ते सगळेच वडील, त्यांच्यासोबत तो ताण आमच्याकडे पण आला. माझे वडील अगदी ब्ल्यू स्टार ब्लॅक स्टार ऑपरेशन, श्रीलंका वॉरमध्ये, कारगिल वॉरमध्ये होते. त्याच्यामुळं तो काळ, तो फेज म्हणजे किती स्ट्रेसफुल जाऊ शकतो हे आम्ही पाहिलं. मग त्यानंतर ह्या स्ट्रेसमुळं आईला बरेचसे शारीरिक आजार होत गेले, पण ते आम्हाला कळालं नाही. म्हणजे आईला अगदी 28 ते 30 वयामध्ये ते सुरू झालं होतं. आणि कोरोनामध्ये ते इतकं एक झालं की मग ते त्याच्यामुळं आई म्हणजे गेली माझी. तर मग तेव्हा कुठेतरी अशी जाणीव झाली की हे ताणाचं तरी कारण नसावं ना, हे स्ट्रेसमुळं तर झालेलं नसावं ना. आणि त्या काळात आईनी बरेचसे फॅमिली प्रॉब्लेम सॉल्व केले होते, पण घरातले सॉल्व करायला विसरली का, स्वतःला लक्ष द्यायचं विसरली का ती. म्हणजे आईला बघून असं वाटायचं की ही अशी एक व्यक्ती आहे की ही जगातली बेस्ट आहे, पण आई गेल्यानंतर कळालं की सगळ्यात वर्स्ट आईनी स्वतःसोबत वागले. नाही, महिलांचं मूळ तेच असतं की शिळं ते मी खाईन, फाटकं ती मी नेसेन, आणि जितकं माझ्या बाळांना देता येईल, माझ्या कुटुंबातल्या सदस्याला देता येईल तसं ती भूमिका कायम असते. आणि हे महत्त्वाचे संस्कार आईने तुमच्यावरती केले. नक्की. आईची ही आठवण चिरकाल असते. जोपर्यंत आपला श्वास चालतो तोपर्यंत ती आपल्या सोबतच असते. माणूस शरीर रूपाने गेला तरी संस्कार रूपाने, आता तुम्ही जे बोलला तर ते आपल्या सोबतच आहेत असं आपण समजूया. पण आईच्या या बेसिक संस्काराबरोबर तुम्ही पुढचं शिक्षण कुठे घेतलं? मी BSc LLB लातूरलाच केली. मी यासोबत राज्यसेवा करत होते. मी एक्झाम पण दिले माझी मोठी मुलगी होईपर्यंत, आणि सर आणि मी सोबतच देत होतो. पण सरांची पोस्ट चांगली मिळाली, बदल्या होत्या सतत, आणि त्यामुळे मी ठरवलं की मी घरी राहायचं किंवा मी मुलगी आणि घर सांभाळायचं. कारण सरांच्या उद्देशाने असं होतं की तेही काही कमी जबाबदारीचं काम नाही आहे. पहा, म्हणजे आईचा संस्कार इथे पुन्हा कामी आलाय मी म्हणल्याप्रमाणे. आणि चंद्र कितीही गोलाकार किंवा चंद्रकोर दिसला तरी तो कधी कधी आभाळाच्या मागे झाकला जातो. म्हणजे परत इथली आई जागी झाली आणि आहोंचं करिअर. सो आपण 2 पावले मुलांसाठी मागे येऊया, हा कॉम्प्रोमाइज. दॅट इज ग्रेट. मग मला असं विचारायचं की तुम्ही वकिलीच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करू शकला असतात, पण मग तुम्ही या क्षेत्रात त्याचमुळं फक्त बदलीमुळं मग 2 वर्षासाठीच कुठलंही कोर्ट जॉईन करायचं म्हणलं तर परत ओळखी, परत ते आपली सेटलमेंट,
आणि मला असं होतं की मी घरी थांबायचा विचार केले तर मग सरांनाही थोडा वेळ देता येईल मला आणि मुलींनाही देता येईल. मग दुसऱ्या मुलीनंतर असं ठरवलं की ठीक आहे आता सेटल आहे आपण, तर आपण आपलं शिक्षण स्टॉप करूया आणि जे काही मी शिकली आहे ते मला पुढे इतरांना देता येईल का फोकस करूया. पण असं झालं की परत एक 2-3 वर्षानंतर जेव्हा मुली असं मला सेटल होत आहेत वाटते तेव्हा मग माझं मधलं शिक्षण मला बसू देत नव्हतं. त्यामुळं मग पुढे काहीतरी करायचा हा विचार केला आणि मग का नाही आपण ही सायकोलॉजी करूया. इतरांचं मन जाणून घ्यायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची सवय होती, पण ते असं होत होतं की आपण उपदेश तर देत नाहीयो ना, ऑथेंटिक ऍक्च्युली. आणि दुसरी गोष्ट होती की कुणी माझं काय ऐकावं म्हणून मग त्याला सायंटिफिक बेस देण्यासाठी किंवा एक एज्युकेशन पाहिजे म्हणून मग मी MA सायकोलॉजी करण्याचा विचार केला. ओके. सध्या आता सर या क्षेत्रात आहेतच. सोलापूरला सगळ्यांना माहिती आहे की सर, आदरणीय सर उपायुक्त आहेत. पोलिसी वर्दी बाजूला ठेवू आपण, पण एक कुटुंबातील सदस्य या क्षेत्रात आहे, सो कानावर बऱ्याच बातम्या पडतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय असतात की एखाद्या चिमुरड्याने आत्महत्या केली, एखाद्या युवतीने पळून जाऊन आत्महत्या केली किंवा दोघांनी स्कार्फला लटकवून घेतलं. तर हे अस्वस्थ करणारं आहेच, पण त्याचबरोबर या पिढीला आपण आपल्या पद्धतीने कसं वळवू शकतो याबद्दल तुम्ही काय विचार करताय? थोडी त्याची पार्श्वभूमी सांगते. म्हणजे एकटी आईनी, म्हणजे ॲक्च्युली वडिलांचा सपोर्ट जरी असला तरी आईने एकटीने घडवले, तर मग ह्या गोष्टी समाजात मी तेव्हा बघत होते पण त्याची कधी जाणीव झाली नाही. पण भीती, अँझायटी, आजकाल ते शब्द वापरतात, प्रचंड होती. मग मी त्या केअरिंगमधून पण मी माझ्या मुलींना जपत गेले आणि बाहेरही कुठं ऐकलं असं तर मला भीती वाटत होती. म्हणून सरांनी मॅक्झिमम टाळलं की जे दाराबाहेरचे प्रॉब्लेम्स आहेत, जे ऑफिशियल प्रॉब्लेम आहेत ते घरात कधी शेअर नाही झाले. घरातले जे आमचे इश्यू होते ते सगळे आम्ही समोर आणि डिस्कशननी केलं. पण आता मला हे सांगावं वाटतंय की तेव्हा काही गोष्टी गुपित होत्या किंवा लपवल्या जात होत्या किंवा ते त्या व्यक्तीपुरत्या, घरापुरत्या होत्या. पण आता हे सोशल मीडियामुळे, बातम्यामुळे काय झालेलं आहे ते ओपन होत आहेत, म्हणजे व्यक्त व्हायला लागलं. आणि तुम्ही जे करताय ते तुमच्या घरापुरतं न राहता ते का करताय हे तुम्ही जास्त ओपन केल्यामुळं, त्याच्या मागची कारणं तुम्ही सांगितल्यामुळं मग प्रत्येकाला अशी जाणीव होते की तो स्ट्रेस तो जो आहे की नाही तो माझ्या आयुष्यात आहे का, मग मी पण असं केलं तर मला ते सोल्युशन मिळेल का, म्हणून ते वाढत आहे. तर तुमची सजगता ह्यात ठेवा की त्यामागचे कारण जास्त जाणून घेण्यापेक्षा त्यावर सोल्युशन तुम्हाला काय घेता येईल किंवा स्वतः काय मिळवता येईल ह्याचा प्रयत्न करा. म्हणजे समुपदेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते आई असो, ताई असो किंवा प्रोफेशनल टीचर असो किंवा मग काउन्सिलर, स्त्री पुरुष लहान मोठे कोणी असो. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला असं विचारायचं की नेमकं DMIT टेस्ट म्हणजे काय आणि त्याचा मुलांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी काय उपयोग होतो आणि ही टेस्ट कशी केली जाते? मी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय याच्यामध्ये आधी कलागुणांना आपल्या माहिती आहे, 64 कला आहेत आपल्याकडे, मग त्यात प्रत्येक असलं पाहिजे. मी पुलंचं एक वाक्य पण ऐकलं होतं की पोटा पाण्यासाठी तुम्ही शिका, शिक्षण घ्या, उच्च शिक्षित व्हा, पण संगीत, डान्स आणि ह्यापैकी कुठलीही कला तुम्हाला आली पाहिजे, जेणेकरून त्याने तर पोट भरेलच पण तुम्हाला असं कुठेतरी तुम्हाला एकट्यासोबत जगण्यासाठी तर ती कला असावी. हे तर पार्श्वभूमी झाली. त्यासोबतच परत झालं की मध्ये मध्ये असा काळ आला की मुलांना, पॅरेंट्सला असं वाटत होतं की प्रत्येक गेम्स खेळावाच. म्हणजे माझा मुलगा क्रिकेट खेळला तर सचिन तेंडुलकर आणि माझा मुलगा IIT करतोय म्हणजे तो आज बिल गेट्स आहे, पण तसं नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं मुलांवरती प्रेशर होत चाललं. आत्ताच तुम्ही म्हटल्यासारखं आत्महत्यांचं प्रमाण वगैरे, तर ती अस्वस्थता प्रत्येक वेळेस मग ते मुलांमध्ये, आईवडिलांमध्ये जाणवत चालली आणि त्यामुळं मग ह्या गोष्टी वाढत गेल्या. तर मग ही जी टेस्ट आहे DMIT ही ॲक्च्युली सायंटिफिक बेस्ड टेस्टच आहे. डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट आहे ही. तर ही काय आहे, तुमच्या त्वचा ज्ञानाची टेस्ट आहे. म्हणजे तुमच्या बोटांच्या 10 बोटांच्या फिंगर्सच्या प्रिंटवरून ती टेस्ट केली जाते. मग तुम्ही ऐकलेलंच आहे तुमच्याकडे 8 इंटेलिजन्स आहेत. हां, त्यात की कला, नेचर हे सगळंच येतं त्याच्यामध्ये. मग तुम्ही ते कसं वापरता, मग तुमच्यामध्ये ती किती स्ट्रेंथ आहे, मुलांमध्ये किती विकनेस आहे. आता एक दुसरी गोष्ट लक्षात द्या की मुलांमध्ये कुठूनही दुसरं आलेलं नाहीये. जे तुम्ही आहात, जे तुमचे आई वडील होते, जे तुमचे आजी पंजोबा होते, जीन्स कॅरी करतच आलेले आहेत. फक्त ते पर्सेंटेज डिवाइड झालेलं आहे, कधी आईचं कधी वडिलांचं. तर मग तुम्ही स्वतःला काय बघत आहे त्याचप्रकारे तुमचे मुलं घडत आहेत. मग तुम्ही हे लक्षात ठेवा. मग हे तुम्ही फोर्स जेव्हा टाकताय तेव्हा तुम्हाला त्यांची स्ट्रेंथ विकनेस जाणून घ्यायला नको का? बरोबर आहे. हां, म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध काही करण्यापेक्षा त्यांच्या कलाने केलेलं जास्त बरोबर आहे. पण मग या माध्यमातून आपण
कसं ओळखू शकतो की याला कलेत आवड आहे किंवा मग याच्यामध्ये ते कशावरून तुम्ही define मग करता? मी सांगते म्हणजे जगामध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध वगैरे चालत होतं तेव्हा खूप काही हानी झालेली आहे, पण काही लोक स्ट्रॉंग वाटत होते पण ते वीक निघाले. हां. म्हणजे जसं की आपले सैनिक आणि काही लोक म्हणजे जे गुन्हेगार होते लोक, मग ते नंतर नंतर गुन्हेगारांसाठी फिंगरप्रिंट्स शोधून आपण ते गुन्हेगार शोधायला लागलो. म्हणजे जगात जसं बघ आता आपण आधार कार्डला वगैरे देतो इम्प्रेशन, आपले थंब इम्प्रेशन, impression. तर ते त्यासाठी देतात की जगामध्ये आपले फिंगरप्रिंट आपल्या एकसारखेच आहेत, बरोबर. दुसरं कुणाचेच नाही आहेत. मग त्यावरून तुमची जेव्हा तुम्ही बाळ पोटामध्ये 3 महिन्याचं असतं, जसं ब्रेन डेव्हलप होत असतं तसंच तुमचे फिंगर्स डेव्हलप होतात. बरोबर. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आहे राईट हँडचं लेफ्ट ब्रेनशी आणि लेफ्ट ब्रेनचं राईट ब्रेनशी. अच्छा. हां, मग तर ह्यामध्ये 8 जे पहिले जे पर्सनॅलिटी आहे, तर मग त्या युद्धाच्या वेळेस काय झालं की सायंटिस्ट लोकांनी असं ठरवलं की चला बाबा आपण अभ्यास करूया ह्या लोकांचा, आणि असं करून 4 पर्सनॅलिटी तयार केल्या. त्याला डिस्क पर्सनॅलिटी म्हणली जाते. बरं. मग आता तुम्ही कुठल्या पर्सनॅलिटीमध्ये येता? मग जेणेकरून तुम्ही धाडशी आहात का, थोडे प्रेमळ आहात का, ओके. थोडे संशयी आहात का, थोडे लवेबल आहात का, इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये. जसं की आता इन्फ्लुएन्सर बघताय, लाईक आणि कमेंट शिवाय जगू शकत नाहीये, जे म्हणजे सध्या आपणही करतोय की आपल्यालाही त्याची गरज आहे. मग तुम्ही या कुठल्या प्रकारात असेल तर मग तुम्हाला कसं समुपदेशन करता येईल, मग तुमची काउन्सिलिंग कशी करता येईल हे त्यानुसार सांगता येईल. बाकी राहिलं आर्ट इंटेलिजन्स, मग ते प्रत्येक बोटावरती एक येत जातं. मग मॅम, अंगठ्यावरून काय आपल्याला ओळखायला येईल? अंगठ्यामध्ये बघा, एका साईडला तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल कशी तुम्ही आहात आणि इतरांबद्दल कसे आहेत, म्हणजे इंटरपर्सनल आहे आणि इंट्रापर्सनल आहे. ओके. हां, मग त्यामध्ये तुमचे काय काय गुण येऊ शकतात आणि तुम्ही स्वतःला कसं व्हिज्युअलाइज करता, स्वतःला कसं तुम्ही ॲक्शन्स करता, प्लॅनिंग काय करता तुम्ही, ते सगळं तुमचं अंगठ्यांवरून येतं. म्हणजे मेंदूचं थोडक्यात नियंत्रण जे आहे पहिले ते. 2 अंगठेच आहात आणि त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी ओळखू येते. आणि मग तर्जनी. तर्जनीमध्ये तुमचं लॉजिकल इंटेलिजन्स येतं एका साईडला आणि दुसऱ्या साईडला तुमचं इमॅजिनेशन इंटेलिजन्स येतं. म्हणजे हे 2 सगळ्यात महत्त्वाचे फिंगर्स आहेत. म्हणजे तुमच्या ब्रेनची जी स्ट्रेंथ आहे किंवा विकनेस आहे ते पूर्ण ह्या बोटांवरून ठरते. म्हणजे आजकाल आपण म्हणतोय मुलं स्लो आहेत, लर्नर स्लो आहेत किंवा हायपर ॲक्टिव्ह आहात, तर ते सगळं ह्या तुम्हाला तुमच्या तर्जनीवरून तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल की फिंगरप्रिंट्सवरून, म्हणजे ह्याच्यामध्ये जे रिपोर्टमध्ये जे काही आले त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रेंथ किती आहे, विकनेस किती आहे. पूर्वी म्हणलं जायचं की अंगठा चोखणारा किंवा तोंडात बोटं टाकणारा हा इन्सिक्युरिटी फील करतो, भीती वाटते त्याला. अँझायटी असतो आणि आता ती खूप प्रमाणात वाढलेली आहे. आता ते वेगवेगळ्या प्रमाणात जाणवते, जसं की पाय हलवणं, केस असं चूर घालणं किंवा आईच्या इथे ब्लाऊजला असं काहीतरी कंटिन्यू मुलं करत मागे असतात. लागणं. हां, नखं खाणं वगैरे. तर मग आता ते परत वाढत चाललेलं आहे खूप काही. मध्यमाला काय असेल? मध्यमाला असते कायनेथेस्टिक असतात. एका साईडला फाईन मोटर्स आहात आणि एका साईडला आहे ग्रॉस मोटर स्किल. फाईन मोटर म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या जे मुवमेंट आहेत, जे लिहिणं, छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी बेस करणं. काही काही मुलांना अजिबात ऍक्टिव्हिटी करायला आवडत नाही, नुसतं नाचत असतात, कलाकृतीशी निगडीत कलाकृतीशी निगडीत, पेंटिंग, ड्रॉइंग, म्युझिक, थोडंसं इन्स्ट्रुमेंट वाजवणं वगैरे ते ह्याच्यामध्ये. आणि ग्रॉसमध्ये डान्स, ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स वगैरे ते येते, म्हणजे आउटडोर गेम्स थोडेसे जास्त येतात. आणि जर फुल बॉडी तुमची स्ट्रेंथ चांगली असेल तर तुम्ही लाईफ लॉंग म्हणजे काही स्ट्रेस म्हणजे सहन करू शकता. हे पण त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं सजेस्ट करतो अदर करिक्युलम मध्ये. हा, तुम्हाला अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये ह्या थर्ड फिंगरचा यूज होतो तुम्हाला. आणि अनामिका. आता 4th फिंगर्स मध्ये लॉजिकल इंटेलिजन्स आहे, इथे खाली लिंग्विस्टिक लँग्वेज आहे आणि म्युझिकल इंटेलिजन्स आहे. आता सध्या ह्याचं पण खूप महत्त्व वाढलेलं आहे. मला किती लँग्वेज येतात, तुला किती लँग्वेज येतात. आता शाळेमध्ये पण बाहेरच्या लँग्वेजेस, फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात आणि आता कुठेतरी मुलांना करिअर करताना असं जाणवते की एक फॉरेन लँग्वेज आली पाहिजे. तर म्हणून मग ते त्यात तुमची किती स्ट्रेंथ आहे. त्याचसोबतच तुम्ही मराठीत परत आपले जे CBSEचे मुलं आहेत ते थोडं मराठीला, हिंदीला भीत आहेत, ग्रामरला भीत आहेत, तर त्यावरून पण तुम्हाला लक्षात येईल. खूप जण म्हणतात माझं बाळ लिहतच नाहीये. अगदी तुम्ही 3 वर्षाला त्याला बसवताय आणि मग तो कसा लिहेल ना. आणि व्होकॅब्युलरी पण सायंटिस्टनी सांगितलेलं आहे की 6 वर्षापर्यंत तुम्ही इथेपर्यंतचे मुवमेंट जास्त केल्याच नाही पाहिजेत मनगटापर्यंत. बाहेरच्या देशांमध्ये तर अमेरिकेत तर त्याला 6 वर्षापर्यंत बंदीच आहे हालचालींना मनगटांच्या वरच्या. अच्छा. तर मग तुम्ही 3 वर्षाला 2 वर्षाला बाळाला म्हणताय लिही, तर ते शक्य नाही. त्याला जे काही वाटते ते करू द्या, रेषा ओढू द्या, भिंत रंगू द्या, काही करू द्या. म्हणून आपल्याकडच्या भिंती बऱ्याचशा रंगलेल्या असतात. आणि शेवटचं करंगळीचं काय आहे? एक नॅचरल इंटेलिजन्स आहे आणि एकीकडे व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे. नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही कसे नेचरमध्ये कसं राहू शकता.
मुलांना आजकाल ते भरपूर आवडते, प्रचंड फिरायला, खायला, टेस्ट, स्मेल वगैरे, आणि सोशल मीडिया त्याला हेल्प करतच आहे. आणि दुसरे व्हिज्युअल इंटेलिजन्स, ह्यामुळे तुमच्या ब्रेनची किती ताकद आहे, तुम्ही चेहरे किती लक्षात ठेवताय, मॅप्स किती लक्षात ठेवताय, म्हणजे ह्याच्यासोबत तुम्ही स्टडी येते तुमची. तुम्ही डायग्रामॅटिकली कुठली स्टडी करताय का, मग तुमचं जर इथे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट डायग्रामॅटिकली करत चला, म्हणजे तुम्ही एक्सप्लोर नवीन गोष्टी करू शकता आणि त्या मेमोराईज ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक बोटावरची जर तुमची स्ट्रेंथ असेल, विकनेस असेल, काही असू दे, पण ती कशी डेव्हलप करायची आणि आधीच डेव्हलप असेल तर त्याचा वापर कसा करायचा, ह्या टेस्टमधून तुम्हाला खूप छान प्रकारे समजेल. या व्यतिरिक्त आपल्या अंगठ्याचा किंवा साईडचा याचा काही तळव्याचा वगैरे काहीच नाही, फक्त तुम्हाला वरच्या कांडीचाच फक्त उपयोग आहे. ओके. पण असं आता याला तर सायंटिफिक आधार आहे, बरोबर आहे, पण या टेस्ट केल्यानंतर किती % विद्यार्थी त्याच क्षेत्रामध्ये सिद्ध होऊ शकतो असं आपण सांगू? 90% विद्यार्थी शुअरली होऊ शकतो. पण ह्यामध्ये काय होईल माहीत आहे का, पण तुम्ही जर रिपोर्ट काढला, तुम्ही रिपोर्ट का काढताय, फक्त मला तुम्हाला करिअर ऑप्शन जाणून घ्यायचेत का, मग ते घेतलात आणि म्हणला कुठे तुम्हाला 5 स्टार आले आणि मी तेच करेल, म्हणजे जसं की आता डॉक्टर आणि इंजिनियरसाठी आपल्याकडे खूप सध्या स्पर्धा चालू आहे, पण शेवट तेच जग आहे का, लास्ट तेच आहे का, हा विचार करा. मग तुम्हाला 5 स्टार मिळून तुम्ही डॉक्टर बनणार असला तरी तुम्हाला एक्झामला जावं लागेल, एक्झाममध्ये काय येणार आहे ते स्टडी करावं लागेल, म्हणजे फायनली ते तुम्हालाच करायचं आहे. पण तुमचा एक जो स्ट्रेस लेवल असणार आहे की मी होऊ शकतो की नाही, त्या प्रश्नासाठी हे उत्तर आहे. तुम्ही होऊ शकता, पण कधी, तुम्ही तितकंच डेडिकेशननी स्टडी केल्यानंतर. पण शेवटी तो मुद्दा आवडीनिवडीशीच निगडीत आहे. म्हणजे त्याचा मेंदू सांगतोय की तू हे कर, आणि आई वडील सांगतायत की तू हे कर. तर याबद्दल मला तुम्हाला असं विचारायचं आहे की समजा आपण ही टेस्ट केली, हीच काय आपण कुठल्याही प्रकारच्या सायंटिफिक टेस्ट केल्या आणि त्यानंतर तुमचा रिपोर्ट हातात आला की तुम्ही कलेच्या क्षेत्रात जा किंवा मग सैनिकी क्षेत्रात जा किंवा मिलिटरीत जा, आणि आई वडिलांना वाटते की तो CA व्हावा, तर आत्ताच्या काळातल्या पालकांना तुम्ही काय सांगाल की असं बॉदरेशन त्यांनी द्यावं का मुलांच्या कलाप्रमाणे त्यांनी जायला हवं? सांगते. एक तर उदाहरण देते आधी. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, 12वीला म्हणजे होता, बहीण त्याची नीट करून डॉक्टर होत आहे सध्या, पण त्याचं काय झालं, परत फ्रेंड्समध्ये राहिला आणि सध्या बघतोय की 2 बहीण भाऊ असतील किंवा भाऊ असतील तर एकाने डॉक्टर बनलं तर एकाने IIT इंजिनियर बनावं. तर मग त्यांनी ठरवलं की मग इंजिनियर बनायचं. पिअर प्रेशर म्हणतायत आजकाल त्याला, की मित्र म्हणतायत, टीचर्स म्हणतायत, वडील म्हणतायत, लहानपणापासून काहीतरी बघितलंय आपण, म्हणजे कोणीतरी म्हणतंय, आपण काय म्हणतोय ते नाही. मग कुठेतरी तो 2 वर्ष JEEची तयारी केला त्याने आणि एक्झामच्या आदल्या दिवशी तो म्हणतोय की मला JEE अभ्यास होणार नाही आणि मी क्लिअर होणार नाही. मग सांगा पॅरेंट काय करतील, म्हणजे अगदी मुलांनी सिलेक्ट केलेलं होतं हे फील्ड ना, पॅरेंट्सचं फोर्सफुली नव्हतं, पॅरेंट्सचं तर नंतर बोलू आपण. तर मग अचानक त्यांनी ती एक्झाम दिली नाही, ठीक आहे, टेन्शनमध्ये होते कारण एक्झाम देऊन उपयोग नव्हता, बरोबर. पॅरेंट्स समजदार होते, ते तयार झाले, होकार झाला. मग 2-4-8 दिवसांनी सहज डिस्कशन झालं की पेपर कसा गेला, मी असं सहज डिस्कस केला आणि मग तिने मला सांगितलं की नाही दिला तिनं, कारण तो अचानक म्हटला मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला कॉमर्स करायचं आहे. आणि सहज म्हणजे कशी लिंक जुळाली ते सांगते. तर मग मी सहज म्हणाली की अशी एक टेस्ट आहे तर तू करून घेते का, मग ती म्हणाली की मला माहिती देते का, तर मग मी म्हणाले की मी करते, पण हे बघ तुला विश्वास असेल तर कर, कारण मलाही तितका कॉन्फिडन्स नव्हता जवळची असल्यामुळं, कन्व्हिन्स होणं खूप, माझी मैत्रीण असल्यामुळं. तर ती म्हणाली चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त सोल्युशन हवं आहे. आणि लगेच आम्ही टेस्ट केली आणि रिपोर्ट आला, त्याचं कॉमर्स हे 42% आला. आणि त्या क्षणापासून तो मुलगा आज उडतोय, आज पुण्याला तो BMCCमध्ये घेतोय आणि तो मला हर रोज थँक्यू मॅम आंटी म्हणून मेसेज आहे त्याचा मला. तर हा त्या मुलाचा निर्णयाचा झाला. आता पॅरेंट्सचं सांगते, पॅरेंट्सचं असं खूपदा झालेलं आहे आणि आता पण तुम्ही ऐकताय, बघताय वगैरे, तर मग ते काय करतायत बघा, रिटर्न येत आहेत ते शिक्षणामधून किंवा ते करता करता काहीतरी आत्महत्यापर्यंत वगैरे चाललेले आहेत. ॲक्च्युली त्यांचा मेंदू डेव्हलप व्हायलाच 20-21 वर्ष लागतात. त्याच्या आधीच आपण खूप काही त्याला दाखवलंय का, म्हणजे तुला डॉक्टर बनल्यानंतर इतकं काही मिळेल वगैरे, तर मग त्यामुळं तो प्रेशर अंडर तोही तयार झालेला आहे. पण ॲक्च्युली त्या फील्डमध्ये पडल्यानंतर त्याला कळालं की त्याच्या ब्रेनची कळालं स्ट्रेंथ किती आहे, ब्रेनला लक्षात आलं की आपण हे सहन करू शकणार नाही. मग तुम्ही ही आधीच जाणून घेतली तर स्ट्रेंथ. मग मला पॅरेंट्सला असं सांगायचं की तुम्हाला जे बनवायचं तुम्ही नक्कीच बनवू शकता. म्हणजे तुमची जरी स्ट्रेंथ नसली, जसं मॅडम म्हणाले आता CA बनायचं आहे मुलाला, तर तो बनणार CA, पण मग त्यांनी तयारी केली पाहिजे. मग तुम्ही हे जर लहानपणापासून 7-8 वर्षापासून तर त्याचा ब्रेन तसा डेव्हलप केला
तुम्हाला CA ला काय लागतं हे त्याला सांगत गेलात तर तो नक्कीच CA बनेल. मग त्याला रिपोर्ट जरुरी आहे हे त्याच्या लहान वयातच, पण अगदी त्याला सगळे त्याचे फिक्स झालेले आहेत, त्याचे ब्रेन फिक्स झालेले आहे, त्याचे सगळे स्ट्रेंथ विकनेस माहीत झालेले आहेत, त्यावेळेला तुम्ही फोर्स करून जमणार नाही. बरोबर, म्हणून म्हणजे याची सुरुवात अगोदरच व्हायला हवी. आणि त्याचा म्हणजे आई ही जगज्जेती असते, तिला सगळ्यांची मनं माहिती असतात आणि जिंकावी कशी तेही माहिती असते. आपल्याला कळतं आपल्या बाळाला काय हवंय आत्ताच्या क्षणाला, म्हणजे त्याला तो किचनमध्ये एकदा रेंगाळून गेला तरी आईला कळतं की त्याला खाऊस काहीतरी हवाय, पोटभर हवंय का थोडं हवंय का चुटपुटीत हवंय ते पण कळतं. सो मग आईची भूमिका ह्याच्यामध्ये किती % महत्वाची वाटते असं तुम्हाला? आई विसरली आहे का आईला काय हवंय ते? नाही. यस, आई विसरली. ॲक्च्युली आईला काय हवंय ते आई नक्कीच विसरली. म्हणजे प्रत्येकाची आई विसरली. हे आईला दुसऱ्यांना काय हवंय ते मुलांकडून ते करून घ्यायला तयार झाली आई. म्हणजे मुलाला काय हवं पिण्यापुरतं ठीक आहे, पण मुलाला अगदी 20 वर्षानंतर 40 वर्षानंतर काय हवं हे खरंच कुठल्याच आईला माहिती नाहीये. म्हणजे अगदी ते मुलाला स्वतःला माहिती नाहीये. कुणाचं तरी मूल काहीतरी त्याला हवंय किंवा तो बनतोय म्हणून. बघा आता खूपदा बघितलंय नेक्स्ट इयर तू मला स्टेजवर पाहिजेस, पण का ना, तुम्ही होता का तुमच्या लहानपणी स्टेजवर? हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारा हा प्रश्न. मग आईलाच माहिती नाही आईला काय हवंय किंवा तिच्या मुलाकडून तिला काय हवंय. मुलंही विसरलात त्यांना पॅरेंट्स करून काय हवंय आजकाल. म्हणजे यावरती मला असं वाटतं की नुसतं बोलणं नाही तर क्वालिटी टाइम देऊन बोलणं येस, हे जास्त महत्त्वाचं खूप जरुरी आहे. टेस्ट ही अशी खूप काही तुमच्या आयुष्यात जरुरी नाहीये, पण तुम्ही तुमचं बाळ पहिल्या म्हणजे राहिलेल्या दिवसापासून ओळखताय ना. अगदी म्हणजे 40-50 वर्षाचं बाळ होईपर्यंत तुम्ही बघताय. मग तुम्ही त्या क्षणापासून जरी तुम्हाला ओळखायला चालू केलं तुम्ही की त्याच्यात काय कमी काय जास्त आहे, त्याचं फोकस कुठं आहे, तर नक्कीच तुम्ही विदाऊट टेस्टचं पण हे डेव्हलप करू शकता. फक्त एवढंच आहे की आता सगळे आपण कन्फ्युजन माइंडमध्ये असल्यामुळं मग तुम्हाला पटकन एक सोल्युशन, आणि हे खूप चांगलं सोल्युशन आहे म्हणून मी DMIT टेस्ट तुम्हाला सजेस्ट करत आहे. मॅम, या DMIT टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं, म्हणजे कशा प्रकारची टेस्ट आहे ही याची माहिती आम्हाला द्या. येस, ही तुमच्या फिंगर्सवरून केलेली टेस्ट आहे. 10 फिंगर्सचे तुमचे फिंगरप्रिंट्स घेतले जातील. त्यावर 70 पानाचा रिपोर्ट येतो. त्याला 1-2 दिवस लागतात आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये तुमची पर्सनॅलिटी कोणती, मी जसे मगाशी म्हणाली की डिस्क पर्सनॅलिटी, 4 पर्सनॅलिटीपैकी तुमची प्रायमरी पर्सनॅलिटी कुठली येईल. त्यानंतर तुमच्या त्याच्यामध्ये 8 इंटेलिजन्स येतात, त्यामध्ये स्ट्रेंथ विकनेस समजतील. त्यात तुमचा IQ EQ आहे. आजकाल ते लर्निंग स्टाईलचं झालेलं आहे. मुलं कुठल्या लर्निंग स्टाईल म्हणजे कुठल्या पद्धतीने व्हिज्युअल आहेत, ऑडिटरी आहेत की ॲक्टिव्हिटी बेस आहेत तेही तुम्हाला त्यात समजेल. IQ EQमुळे मुलांचं क्वोशंट तुम्ही कुठं जमणार आहे, इंटेलिजंट क्वोशंट, त्यांचा इमोशन क्वोशंट हे. त्याबरोबरच तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर तुम्ही तिथे कुठे टाकू शकता त्यांना. आणि त्यासोबत तुम्हाला जवळपास 150 करिअर ऑप्शन काढून दिले जातील, ज्यामध्ये तुमच्या मुलाला आवड आहे असे करिअर ऑप्शन आहेत त्यामध्ये. मग त्यात तुम्हाला स्टार वाईज तुम्हाला सजेस्ट केलं जाईल की कुठलं तुम्हाला योग्य आहे आणि कुठलं अयोग्य आहे. तर मग अशा पद्धतीची ही टेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे पूर्णच क्लिअर होऊ शकता तुम्ही ह्यामध्ये की तुमचा मुलगा हा कुठल्या फील्डमध्ये आणि किती आनंदाने जाऊ शकतो. नक्कीच टेस्ट नंतर म्हणजे कल अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळेल. ही 90% शास्त्रशुद्ध आहे टेस्ट. मॅमनी आत्ता आपल्याला इतकं छान सांगितलंय की या टेस्ट बरोबरच आपली आई आपल्याला ओळखणं किंवा तिने मन जाणणं, संवाद साधणं, गुणात्मक वेळ देणं हे किती महत्त्वाचं आहे. पण मला मॅम असं म्हणायचं आहे की आई हे सगळं जाणते, बरोबर आहे. पण मला मगापासूनच एक प्रश्न पडला आहे की तुम्ही वकिलीच्या व्यवसायात इतक्या सक्सेसफुल झाला, त्याच्यानंतर राज्यसेवाच्या परीक्षा दिल्या, त्याच्यात तुम्ही चांगले मार्क्स मिळवले, पण मग पुन्हा सायकोलॉजी आणि या टेस्टचा किंवा मग मॅम बार्शीच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका पण आहेत, हे सगळं पुन्हा असं व्यापत कसं गेलं, त्याचं मूळ कारण काय? त्यातूनच आलं ते की मी 2-3 वर्ष घरी बसले, म्हणताच येत नाही, मुलींना छान सांभाळलं, ती जबाबदारी होती घरी. मला कुठलीही आई घरी बसत नाही. मी तर म्हणेन की आई जे काम करते ते जगात कुणीही करू शकत नाही. म्हणजे पगार देऊन जरी आपण ठेवलं तरी ती बाई एका दिवसात पळून जाईल. मगाशी जसं म्हटल्यासारखं सरांनी म्हणाले की तुला घरी राहणं म्हणजे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. आणि ते करता करता कुठेतरी जाणवलं की माझं शिक्षण जे आहे ते थोडंसं मागे पडतंय का, त्याचा उपयोग होत नाहीये का. मग त्यासाठी असा विचार आला की आपण शाळा करूया का. मुलं आवडत होते,
आणि ओळखी पण खूप सारख्या बदल्या झाल्यामुळं झालेल्या होत्या. तर मग ती शाळा करण्याचा निर्णय घेतला. आणि तिथे काय झालं की माझी मुलगी स्वतःच खूप ॲक्टिव्ह होती, हट्टी होती, अवखळ होती. तर तिच्यासाठी तिला जे हवं होतं म्हणजे खरंच ते मल्टिपल इंटेलिजन्स जे म्हणतोय ना, तिच्यात सगळंच होतं ते. तर तिला कुठंतरी कमी पडते म्हणून तिच्या दृष्टीने आणि माझा काहीतरी सोर्स होईल म्हणून स्कूल काढण्याचा विचार केला. मग त्या स्कूलला कोरोना काळामध्ये 4 वर्ष गेले तरी सेटल होते, म्हणजे आम्ही कुणाचंच काहीही तिथे नुकसान होऊ दिलेलं नाहीये. पण त्याच्यानंतर परत कोरोनानंतर स्क्रीन टायमिंग मुलांची वाढली. मग ह्यामुळे काय झाले, मुलं जास्त हट्टी होत गेले. आणि पॅरेंट्स आपणही आता हे कसं एकच लाईफ आहे म्हणून सगळंच मुलांना देण्याचं सुरुवात केली आपण, म्हणजे दोन्हीकडून चुका होत गेल्या. बरोबर. मग ह्यासाठी काय झालं, मुलं खूप हट्टी होत गेले. पण आपण ते जाणून घेतोय का ते का हट्टी होत आहेत. मग मी तो प्रयत्न केला. आई बाबांनाही तितका वेळ नाही हां. म्हणजे दोघेही वर्किंग असले किंवा जरी आई घरी असली तरी सुद्धा काही गोष्टी या अशा याच. सुटत चालल्या. यस, मग ती त्यातून सुटका करण्यासाठी आपण मुलांना त्यात गुंतवलं ऍक्च्युली. हो. आणि मग हे जाणून घेण्यास मग मी माझ्या मुलीसाठी काय केलं की मग ते शाळा असं विचार केला की बाबा चला माझी मुलगी नाही तर नाही पण तिच्यासारखे इतर खूप जण आहेत तर ते करू शकतील. आणि त्या शाळेला रिस्पॉन्स मला खूप छान भेटला. आणि मग तिथे कुठंतरी झालं की मुलं आजकालचे अवखळ आहेत. पॅरेंट काय म्हणतात, माझं मूल खूप ॲक्टिव्ह आहे, हायपर ॲक्टिव्ह आहे म्हणतात आजकाल. तर मग त्यांचं ते जाणून घेण्यासाठी म्हणून कुठेतरी विचार आला आणि इतरांना मदत करत होते. त्यांचे जे मानसिक प्रॉब्लेम होते, घरगुती प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करत होते. मग तिथून जाणीव झाली की आपण मग अभ्यास करूया का, डीपमध्ये जाऊया का. आणि इथूनच मग MA सायकोलॉजी करण्याचा विचार झाला माझा. हो, पण मग मग याचा वैयक्तिक स्तरावरती काही उपयोग झाला हा का? नक्कीच झाला. म्हणजे सुरुवात तर माझ्यापासूनच झाली. मी थोडं साई गेल्यामुळे खूप डिप्रेस्ड होते आणि त्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली. मी बऱ्यापैकी त्यातून रिकवर केलेलंच आहे. त्यासोबतच माझ्या मोठ्या मुलीला खूप आधी डॉक्टर बनायचं होतं. मग त्यासाठी आम्ही फाउंडेशन कोर्स केले. मग परत तिला IIT करायचं होतं, परत ते केलं. पण कुठेतरी तिला म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर 9thला गेली आणि असं जाणवलं की म्हणजे टीचर लोक पण किंवा पॅरेंट्स इतर लोक पण किंवा मीही स्वतः असं म्हणत होते की तुला नीट करायची, तुला JEE करायचं तर अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर. मग तिचं म्हणणं आलं की रात्रंदिवस अभ्यास केल्यावर नीट आणि JEE 2च फील्ड आहेत का. मग इथे कुठंतरी मला म्हणजे लागलं माझ्या मनाला, खूप जोरात लागलं. जसं मॅडम मगाशी म्हणाल्या की तुम्ही अवास्तव त्यांच्यावर बर्डन टाकताय का, तर मी केलं. मी स्वतःच ते सांगते तुम्हाला की मी तिच्यावर खूप बर्डन टाकलं आणि मला असं म्हणाले की मला तेच पाहिजे, मी जे म्हणते ना तू तेच बनलं पाहिजे. आणि अशामुळं दोघींमध्ये खूप कन्फ्लिक्ट झाले. ॲक्च्युली आम्ही दूर गेलो, म्हणजे फक्त अशा शब्दांनी दूर गेलो असं आता जाणवतंय ते मला. प्रत्येक नात्यामध्ये हां. होतं, आई आणि मुलांच्या. यस. आणि MA सायकोलॉजी करत होते. प्रॅक्टिकलमध्ये मला छोटीशी टेस्ट होती आम्हाला प्रॅक्टिकलला ही ॲप्टिट्यूड टेस्ट. पण तिथे मग डिस्कशनमध्ये असं जाणवलं की इतर लोक पण सांगत होते, म्हणजे माझे बॅचमेट काही ऑटिस्टिक मुलांचे आई वगैरे पण आहेत, पॅरेंट आहेत. मग त्यांनी किती स्ट्रगल केलंय हो. हे मला खूप जाणवलं तिथे. आणि मी ठरवलं की चला मग आपण तिची टेस्ट करून घेऊया. तर मी स्वतःच तिची टेस्ट करून घेतली आणि मला तिथे जाणवलं की तिचं ब्रेन जे तिला सांगत होतं, जे सतत इन्स्टिक्ट देत होतं की तिचं नीट जेही करिअर नाही आहे, ते रिपोर्टमध्येही जाणवलं मला. आणि ते बऱ्यापैकी ते खरंच आलं रिपोर्टमुळं. आणि त्याचं सगळ्यात म्हणजे ह्या रिपोर्ट करण्याचा, अभ्यास करण्याचं मी सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि आता तिला खूप छान पर्सेंटेज आलेले आहेत 10वीला, तर तिला सध्या कॉलेज पण छान भेटलेलं आहे पुण्यातलं. आणि त्यानंतर मी ठरवलं की मग मी ह्याचा कोर्स करेल आणि डीप अभ्यास करेल. तर मी ह्याचा परत MA सायकोलॉजी नंतर डीप अभ्यास केला आणि मग मी घरापासूनच सुरुवात केली टेस्टची. ग्रेट. कोणत्याही अनुभवाच्या क्षेत्रात जाताना स्वअनुभव जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात आणि तेच आपल्याला इथे यांच्या शब्दातून जाणता आलेत. मॅम, सोलापूरकरांना काय सांगाल तुम्ही तुमच्या या अनुभवाच्या बेसिसवर? येस, माझा तर अनुभव टेस्टबद्दल खूप छान आलेला आहे. माझे भरपूर क्लायंट झालेले आहेत, माझे शाळेतले विद्यार्थी आहेत, माझे मित्रमैत्रिणींचे मुलं आहेत, त्यासाठी खूप फायदा झालेला आहे टेस्टचा. त्यासोबत त्यांना त्यांच्या मुलांसोबत कसं बिहेवियर, म्हणजे ॲक्च्युली ही टेस्ट मुलांचं काहीतरी सुधारण्यासाठी पालकत्वाला मदत करणारी टेस्ट नक्कीच ही टेस्ट तुम्हाला पॅरेंटिंगसाठी ही खूप हेल्पफुल टेस्ट आहे. आणि तुम्ही जर एकासोबत जर बदल करू शकत असाल ह्या टेस्टमुळे, तर तुमचं पूर्ण फॅमिलीमध्ये ह्यात समुपदेशन होते आणि पूर्ण फॅमिलीचं यामध्ये डेव्हलपमेंट जी म्हणतोय आपण आत्ताची, जी गरजेची आहे मानसिक ताणतणाव सोडून, तर ती नक्कीच ह्या टेस्ट तुम्हाला उपयोग करेल. येस मॅम. मेंटल पीस हे गुळगुळीत जे शब्द आहेत ते आपल्या शास्त्रांनी, आपल्या वेदांनी, आयुर्वेदांनी आणि पुराणांनी आधीच सांगितलेले आहेत. म्हणून तर फार शांततेला महत्त्व दिलं जायचं. जे की गृहस्थाश्रम असो किंवा वानप्रस्थाश्रम असो, अशा आश्रमांना खूप पूर्वीपासून म्हणजे गुरुकुल पद्धती टाईपमध्येच तेव्हापासून महत्त्व होतं. आता आपण ते करू शकत नाही.
पण आपल्या घराचं मंदिर कसं करायचं हे आई ठरवू शकते. आणि पालक म्हणून 100% आईची जबाबदारी जास्त असते. तुम्ही मान्य करा अथवा न करा, पण हे अधोरेखित केलेलं आहे आणि काळ त्याला साक्षीदार आहे. पण अशा पालकत्वाला म्हणजे सुजाण पालकत्वाला जर अशा आधुनिकतेची जोड मिळाली तर आपण नक्कीच आपल्या बाळांना उज्ज्वल तारा बनवू शकतो. आणि हे आपल्याला वैशाली मॅमनी अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितलं आहे. मॅम, खरं तर एक आई म्हणून आणि BR न्यूजची कार्यकारी संपादक म्हणून आणि सोलापूरकर म्हणून तुमचे खूप खूप आभार मानते, कारण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अनमोल माहिती दिलेली आहे. तेव्हा आपण मॅमचे आभार मानूया आणि इथे थांबूया. पुन्हा भेटूया घे भरारीच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.